तर तेच अजून एक मस्त छान बातमी देणार आहे तुम्हाला। तर आमच्या घरात आलेला आहे न्यू मेंबर। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज पण दिवाळीचा आवरायला काढायचा आहे, म्हणजे आता वरचे कॅबिनेट क्लीन करून ग्लासचे जे आपण घासले ते बरण्या वगैरे त्या ठेवून द्यायचे आहे। ते म्हणजे क्लीन मध्ये ठेवून दिला ना म्हणजे वरती खराब होणार नाही। आणि ग्लास कॅबिनेट मधून क्लीन करायचे आहे, वरतून तर नंतर परत क्लीन करणारच मी। त्या दिवशीच क्लीन केले होते। आणि तर तेच अजून एक मस्त छान बातमी देणार आहे तुम्हाला। तर आमच्या घरात आलेला आहे न्यू मेंबर। तर न्यू मेंबर म्हणजे आता तुम्हाला कसं सांगणार, आम्ही खूप दिवसापासून मला इच्छा होती, म्हणजे मला नव्हती जास्त पण मुलांना आणि वैभवला खूप इच्छा होती की आपल्या घरात कॅट असावी। तर फायनली आमच्या घरात एक कॅट आलेली आहे, बोका आलेला आहे। तर तेच तो पण माझ्या बहिणीने दिला, माझ्या बहिणीकडे होता तो आणि मस्त व्हाईट कलरचा तुम्हाला भेटवते। तर कालच आणला आणि आता आमच्या घरात राहतोय मस्त। तर काल काय झालं, त्याला आणलं आणि नवीन जागा ना, तर सकाळी मी त्याला टेरेस गार्डन मध्ये ठेवलं होतं आणि गेला पळून तिथून उडी मारून, कसं काय माहिती। तर दिवसभर नव्हता शोधला आम्ही, इकडे तिकडे आईंनी शोधलं। तर शेवटी संध्याकाळी आई चहा प्यायला बसल्या होत्या गॅलरीमध्ये, तेव्हा त्यांना दिसला आणि मग गेल्या खाली, त्यांचा आवाज ऐकला, लगेच त्याच्या जवळ आला। तर मग आता काल संध्याकाळी आणला शोधून, म्हणजे आला तो घरात आणि मग आता आहे। आता कुठे जात नाही, मी दरवाजे उघडून दिले तरी जात नाही, त्याला मस्त कॅट फूड आणलेला आहे, कॅट फूड खातो तो आणि मस्त छान दिसतो, एकदम क्यूट दिसतो। तुम्हाला दाखवते मी आमचा माऊ बोका, बघू शकता। हाय, किती ब्ल्यू डोळे त्याचे बघू शकता, ब्ल्यू डोळे आणि व्हाईट आहे असा। तर मोठा आहे बघू शकता एकदम, त्याची शेपटी आणि ना इतका खराब होऊन आला होता, त्याची आंघोळ करायची आता। तर असं आमचा न्यू मेंबर, त्याच्यासाठी मस्त बेल आणायची आहे, गळ्यामध्ये एक बेल्ट आणायचा आहे आणि छान मस्त राहणार आणि मस्त झोपतो, माझ्या मागेच फिरतो। सकाळी मी उठली ना टिफिन करण्यासाठी, तर माझ्या मागेच इथे आला आणि बसला आणि आता इथे बघू शकता आहे। त्याला कॅट फूड दिला आता खायला। तर असं आहे, अजून त्याचं नाव नाही ठेवलं, बघू आता काय नाव ठेवायचं, विहान देतील मग ते ठेवणार आहे। त्याला सध्या ह्या वाट्या दिल्या मी घरातल्या, त्याला आणायच्या आहे त्याची वाटी, जेवणाची वाटी आणि पाण्याची वाटी सेपरेट आणायची आहे। तर DIY मध्ये जाऊन त्या वस्तू घेऊन यायच्या आहे, त्याच्या काही कंगवा वगैरे असं। तर पाणी पितो, खायला दिलं आणि नुसता खातो सकाळपासून। सकाळी उठल्यावर दिलं त्याला मी, नंतर दिलं आणि आता पण दिलं, तिसऱ्यांदा दिलेलं आहे खायला कॅट फूड। तर असा आहे आमचा नवीन मेंबर फॅमिलीमध्ये जॉईन झालाय। तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा। तर काल गेला होता हरून, बरं सापडला, आला आणि तर कोणी उचलून घेऊन गेला असतं। तर पर्शियन कॅट आहे, ही बोका आहे। तर असं आहे बघू शकता। तर असा, चला आता कॅबिनेट आवरायचे आहे आणि बरं माझ्या जोडीला, मी एकटीच असते घरी, तर मी बोले मस्त तुझ्या जोडीला राहील। तर चला आता मला चहा ठेवते आधी आणि मग कॅबिनेट क्लिनिंगला घेते। मग दिवसभर मला क्लिनिंग मध्येच जातो पूर्ण। तर आता वरचे हे कॅबिनेट क्लीन करायचे आहे, सगळे मधून सगळे क्लीन करणं होते। आणि तुम्ही मी काल पुढची क्लिप टाकेलच। तर डिशवॉशर मध्ये स्टीलचे डबे आहेत ना, ते घासले
इतके छान निघाले, हाताने सुद्धा एवढं भारी निघत नाही. इतके मस्त झाकणं वगैरे बघू शकता, एकदम छान निघालेले आहे. नंतर डबे म्हणशाल तर बघू शकता, एकदम क्लीन. आणि बघू शकता एवढे मोठे मोठे डबे मावतात डिशवॉशर मध्ये. तर आता आज आहे 4-5 डबे आणि बाकी प्लास्टिकचा डब्बा वगैरे आहे, ते पण लावून देणार. जेवढं राहिलं तेवढं लावून देणार. इथे ठेवलेलं आहे बघू शकता, हे एवढं ते लावून देणार. आणि बाकीचे पितळाचे जमलं तर दुपारी पितळाचे भांडे घासायला काढायचे मला. बघू आता किती जमतं, कारण कालचे ब्लँकेट धुतल्यामुळे मी खूपच जमली. आणि मस्त फिरतो, बाहेर जातो, बाहेर बसतो. इकडे स्नोबेल, वियान स्नोबेल म्हणतो, कियारा वेगळी म्हणते काहीतरी. सिम्बा, स्नोबेल, सिम्बा अशी वेगवेगळे नाव. आता बघू कोणतं ठेवायचं. तिथे बसतो मस्त छान पैकी, बघू शकता झोपतो तिथे. तर आता वाजलं आहे तर 11:30 आणि कियारा येते 12:30ला. चला चहा पिऊन म्हणजे कॅबिनेट लावून. आणि हे काचेचे आहे ना, हे सगळे वरती ठेवून देणार. आणि बाकी तांबे वगैरे मला सगळे ठेवून द्यायचे, फक्त 2च तांबे ठेवणार आहे. तर हे स्टीलचे तांबे वगैरे ते सुद्धा काल घासले डब्यांसोबत. मस्त सगळे स्टीलचे भांडे. ऑलमोस्ट माझे सगळे झाले, सगळेच भांडे घासून झालेले आहे. फक्त पितळाचे राहिले, आता ते घासून घेणार दुपारी जमलं तर. आणि किचन क्लिनिंग उद्या करणार. डायरेक्ट हे सगळं धुवून काढणार, हे सगळं इथे ठेवणार आणि माझं किचनचं सगळं काम कम्प्लीट होणार. तर असं. आणि बाकी मग हॉलच्या खिडक्या वगैरे सुरू करावं लागतील पुसायला. आली ती तर त्या विंडोज पुसते ना, तर विंडोसाठी माझ्याकडे गॅजेट आहे, मी मागवलेलं अमेझॉनवरून. त्याच्यानेच पुसते, त्याच्याने खूप सोपं जातं. तर ते दाखवेलच तुम्हाला जेव्हा मी पुसेल तेव्हा. इथली खिडकी, हॉलच्या 3 खिडक्या, बेडच्या दोन्ही बेडच्या 4 खिडक्या, एवढं पुसायचं आहे. तर असं. चला आता चहा झाला की जेव्हा आवरायला गेल ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी. तर इथे आता आम्ही कॅबिनेट क्लीन करून घेते. तर आता याच्यातलं सामान होतं बाकीचं ते काढून घेते. तर हे सुद्धा डबे मला ना डिशवॉशरला लावून ठेवावे लागतील. आणि माझ्याकडे पितळाचं थोड्या अँटिक वस्तू आहे, तर हे हाताने घासून घेईल आता पितळाच्या वस्तू. दुपारी आता जेवण झालं की आधी हे क्लीन करून घेते आणि मग स्वतःच आवरून जेवण करून मग पितळाचे भांडे. तर आता हे असं काढून सगळं क्लीन करून घेणार. मध्ये खूपच घाण शकता. ह्या साईडचं काढलं कॅबिनेट आणि इथे घाण आहे बघू शकता. तर आधी कोरड्या फडक्याने ना दुसऱ्या फडक्याने हे काढून घेणार खाली. तर चला आता क्लीन करून घेऊ. Whisper
rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. तर फायनली इथे कॅबिनेट आपले पूर्ण क्लीन झाले मधून. आता थोडेसे 5-10 मिनिट सुकू देते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्लासच्या वस्तू ठेवणार. आणि हे खालचं दिसत असेल ना, हे पण मला क्लीन करायचंय, पण जेव्हा मी खालचं पूर्ण क्लीन करेन ना त्यावेळेसच हे क्लीन करेल. म्हणून आता नाही, आता फक्त मधले कॅबिनेट क्लीन केले आणि त्याच्यामध्ये ग्लासच्या ज्या बरण्या आहे ना त्या ठेवून देऊ थोड्या वेळाने. चला, झालेलं आहे ते क्लिनिंग. तर आता हे असंच उघडं राहू देणार, म्हणजे त्याच्यामध्ये मला वाळून जाईल ते. कारण आपण लिक्विड मारतो ना, स्प्रे मारतो, तर ते मॉइश्चर तसंच असतं, म्हणून मग थोडं उघडंच राहू देणार आणि मस्त वाळून जाणार. चला आता बोलते तुमच्याशी नंतर. असे कॅबिनेट क्लीन केलेले आहे. असे तिकडचं पण झालं क्लीन मधून आणि हे पण मस्त क्लीन झालेलं आहे. तर आता याच्यात सगळे आपले काचेचे भांडे आहे ना, जे बरण्या, त्या ठेवून देते ऑर्गनाइज करून थोड्या वेळाने. आता थोडं सुकू देते. हे क्लीन केलेलं आहे मधून, आता सुकू देते. नंतर काचेच्या ज्या बरण्या वगैरे सगळ्या ठेवून येणार. आता डिशवॉशरचे भांडे लावून डिशवॉशर मध्ये जे आहे ना बाकीचे उरलेले भांडे ते टाकून देऊ. चला, तर इथे बघू शकता स्टीलचे डबे एक्स्ट्राचे सगळे आता वाहून गेलेले आहे. काहीच नाही उरलं आता घासायचं माझं. फक्त फ्रीज मधले जे आहेत ना वस्तू त्या एक दिवस घासेल मी, पण सगळे वाहून गेले. आणि आताचे पण भांडे दिले टाकून त्याच्यामध्ये. डिशवॉशर मध्ये सगळे स्टीलचे डबे सगळं घासलेलं आहे. आता फक्त पितळाचे काढते आता थोड्या वेळाने, पण आधी काचेचे लावून देऊ. हे झालं की फायनली माझे दिवाळीचे सगळेच भांडे आवरले. फक्त पितळाचे वेगळे राहिले, बाकी मग सगळं आवरलं. तर काहीच खराब नाही म्हणून मी ऑटोवरच लावणार आहे. चला, लावून झालेलं आहे. आता काचेच्या बरण्या वगैरे सगळ्या लावून घेऊ.
सगळे मग वगैरे काचेच्या बरण्या सगळ्या ठेवून झालेल्या आहे. तुम्हाला दाखवते एकदा. चला, आता इथे ग्लासेस ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इथे मग अशा पद्धतीने सगळं ठेवलेलं आहे. इथे कप आहे मागे बघू शकता छोटे, आणि इथे सगळ्या बरण्या आहे. इथे पण मग आहे, माझ्या आवडते मग आहे कप बघू शकता. 2 असे ठेवते म्हणजे दिसतील असे 2. त्याच्यानंतर इथे माझे रोजचे मग वापरायचे अजून 2-3 मग येतील इथे. आणि ते चहाचे कप आहे, आणि चहाचे कप दुसरी अशी ठेवलेली बघू शकता या साईडला वरती. तर असं नुसतं सिरेमिकचं शिक्षण तिथे. नंतर इथे बरण्या बघू शकता. तर ह्या बरण्यांमध्ये सगळं भरून ठेवावं लागेल, मसाला वगैरे सगळं. त्याच्यानंतर हे स्पायसेसच्या सगळ्या छोट्या छोट्या. तर इथे आता बाकीच्या बरण्या आहेत, तर त्या चहा पावडर, अशा साखर, चहा पावडर साखर असं अशा आहे. मिठाची आहे ही. तर ह्या मी आता इथे भरणार. आता इथलं मला क्लीन करावं लागेल ना, त्याच्यामुळे हे काढून तेव्हा मी टाकणार त्याच्यामध्ये सगळं. तर असं फायनली झालेलं आहे आवरून. तर असं फायनली झालं आहे आवरून. आता लावून घेते. एकदा लावलं ना मस्त धुवून बघा त्याच्यावर. आणि जेव्हा मला ठेवायचं सगळं तेव्हा मी सगळं स्पायसेसचं ठेवली. आणि आता हे पिठाची इथे काढून ठेवते एका साईडला. काय काय घालायचं आहे मला. बाकीचं तर आता तांबे वगैरे घालून ठेवायचे आहे इथले. तर असं आवरून झालं आहे किचनचं सगळं साहित्य. काचीचं वगैरे सगळं वरती आवरून झालंय, दिसून झालंय. आणि आता डिशवॉशरचे पण होतीलच भांडे स्टीलचे बाकीचे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय. चला.